टीईटी परीक्षेची सक्ती रद्द करावी आणि बीएलओसह अशैक्षणिक कामं लादू नयेत यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षक संघटनांच्या वतीनं आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलंय। शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील शिक्षक आजच्या आंदोलनात सहभागी झाले होते। परिणामी आज सर्व शाळांना अघोषित सुट्टी मिळाली। दरम्यान दसरा चौकातून जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांनी विराट मोर्चा काढला। शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे। त्याशिवाय जनगणना, SIR आणि अन्य शैक्षणिक कामं शिक्षकांना दिली जातात। टीईटी उत्तीर्ण नसल्याच्या कारणावरून पदोन्नती नाकारण्याचे प्रकार घडलेत, त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे। शासनाच्या या धोरणाविरोधात राज्यातील सर्व शिक्षक संघटना आक्रमक बनल्या आहेत। या शिक्षक संघटनांनी आज राज्यव्यापी आंदोलन केलं। शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक आजच्या आंदोलनात सहभागी झाले होते। आज सकाळीच कोल्हापुरातील दसरा चौकात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक एकत्र आले। भर पावसात जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर शिक्षकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला। त्या ठिकाणी जोरदार घोषणा देण्यात आल्या। टीईटी सक्ती रद्द करावी, बीएलओसह अशैक्षणिक कामं शिक्षकांवर लादू नयेत, पदोन्नतीमधील अन्याय दूर करावा, 14 मे 2026 रोजी शिक्षण संचालकांनी काढलेलं परिपत्रक रद्द करावं, SIRची कामं शिक्षकांवर लादू नयेत अशा मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। मी तर म्हणतो आम्हाला शाळेमध्ये शिकवू द्या। आमच्यातले आता 8000 शिक्षक शिक्षकेतर शिक्षिकांना SIR आणि BLOच्या ऑर्डर निघणार आहे। मग ह्या जर ऑर्डर आम्हाला निघाल्या तर आम्ही शाळेत शिकवायचं किती? शिक्षण हे महत्त्वाचं, शिक्षणाला प्राधान्य द्या। शासनाची जी काही शालाबाह्य कामं आहेत ती पूर्णपणे बंद करा। शिक्षकांच्यावरती टीईटी परीक्षांची जे त्यांनी सक्ती केलेली आहे तीही रद्द करा। का हो, ज्यावेळी आम्ही नोकरीत लागलो त्यावेळी शासनानं नेमून दिलेला जो अभ्यासक्रम आहे तो पास उत्तीर्ण होऊन शासनाची त्यावेळी ज्या अटी होत्या त्याप्रमाणे आम्ही नोकरीत लागलो आणि एकदा आत्ता आमची नोकरी 10 वर्षे, 15 वर्षे, 20, 25, 30 वर्ष झाले आणि आत्ता टीईटीची का गरज? मोर्चाच्या दरम्यान शासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। या मोर्चामध्ये महिला शिक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती। SIR आणि BLOच्या कामासाठी शिक्षकांना घरोघरी फिरावं लागतंय, त्यामुळे विद्यार्थी शाळेत आणि शिक्षक शाळेबाहेर अशी परिस्थिती आहे। परिणामी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। शिक्षकांच्या आजच्या मोर्चामुळे सर्व शाळांना आज अघोषित सुट्टी मिळाली। अशावेळी शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांचं वेतन कपात करण्याचा इशारा शिक्षण संचालकांनी दिला होता, पण शिक्षण संचालकांच्या इशाऱ्याला धुडकावून आज गुरुजींनी भव्य मोर्चा काढला।